2 जुलै 2026ला दुपारी 4च्या दरम्यान पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. शेवगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील शेवगाव शहरातील एक जण चारचाकी गाडीनं दारूचे बॉक्स घेऊन जाणार आहे. या माहितीनुसार एक पथक तयार करून रवाना करण्यात आलं. त्याप्रमाणे आखेगावला जाणाऱ्या रोडला मुंढे चौक शेवगाव या ठिकाणी सापळा लावून चारचाकी वाहन अडवलं. त्यामध्ये विदेशी दारू आढळल्यानं याला ताब्यात घेऊन त्याचं नाव विचारलं असता त्याने रामभाऊ तुळशीराम गुंजाळ, राहणार दहिगाव, तालुका शेवगाव असं सांगितलं. त्याच्याकडे दारू विक्रीचा परवाना नसल्याबाबत चौकशी केली तर कोणत्याही प्रकारचा दारू विक्रीचा परवाना नसल्याचं आढळून आलं. त्याच्याकडे एकूण 24,000 रुपये किमतीच्या टुबर किमतीच्या 120 बाटल्या, प्रत्येकी 650 मिलीलिटरच्या, प्रत्येकी 200 रुपये दराच्या प्रमाणे 7,200 रुपये किमतीच्या किंगफिशर कंपनीच्या 36 बाटल्या, प्रत्येकी 650 रुपये मिलीलिटरच्या आणि प्रत्येकी 200 रुपये दराच्या या बाटल्या आणि 4 लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर गाडी, एकूण 4,31,200 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. राहुल शिवाजी अठरे पोलीस कॉन्स्टेबल यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर करण्यात आला असून शेवगाव पोलीसमध्ये या ठिकाणी स्टेशनमध्ये मुद्देमाल जमा करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मोमुक्का सुदर्शन अहिल्यानगर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे अहिल्यानगर, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभाग शेवगाव मोहन बोरसे, बाजीराव सानप, ईश्वर बैराड, पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ, प्रशांत आंधळे, धनेश्वर पालवे, वसंत वैद्य, राजू बडे, राहुल अथरे, राहुल खेडकर, सचिन पिरकड या अधिकाऱ्यांनी हा तपास लावला आहे. पुढील तपास गुन्ह्याचे वरिष्ठ पोलीस कॉन्स्टेबल गोरे हे करीत आहेत. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर, अहिल्यानगर, शेवगाव.